झी मराठी वाहिनीच्या मालिकेंच्या टी-आर-पीमध्ये स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंच्या तुलनेत चांगलीच झपाट्याने वाढ होताना दिसत होती. मात्र या आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या सगळ्याच मालिकांच्या टी-आर-पीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. तसेच झी मराठी वाहिनीने काही दिवसांपूर्वी म्हणजेच 13 एप्रिलपासून आपली दुपार हा अध्याय सुरू केला होता. या अध्यायामधील मालिकांचे देखील टी-आर-पी रिपोर्ट आता समोर आले आहेत. टॉप 2 मध्ये असणारी लक्ष्मी निवास ही मालिका आता आपली दुपार या अध्यायामध्ये शिफ्ट केल्यामुळे बॉटममध्ये पोहोचली आहे. तसेच विण दोघांतली हित तुटेना या मालिकेने देखील टॉप 5चं स्थान गमावलं आहे. मागील महिन्यात झी मराठी वाहिनीने टी-आर-पीमध्ये बाजी मारली होती. झी मराठीचा आता वाढता ग्राफ दिसत होता आणि स्टार प्रवाह वाहिनीचा उतरता ग्राफ दिसत होता. मात्र या आठवड्यात खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. तसेच मागील 2 आठवडे झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे टी-आर-पी रिपोर्ट जाहीर झाले नव्हते. मात्र आता या आठवड्यात आपण गेल्या आठवड्याचा आणि याही आठवड्याचे म्हणजेच 15व्या आणि 16व्या आठवड्याचे टी-आर-पी रिपोर्ट पाहणार आहोत. या टी-आर-पी रिपोर्टमध्ये झी मराठी वाहिनीच्या बऱ्याच मालिकांच्या टी-आर-पीमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. चला तर मग उशीर न करता जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे 15व्या आणि 16व्या आठवड्याचे सविस्तर टी-आर-पी रिपोर्ट. त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 11 मालिका. तर नंबर 11 वरती आहे आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम. या कार्यक्रमाने मिळवला आहे 0.4चा टी-आर-पी. मागील आठवड्यात या कार्यक्रमाने मिळवला होता 0.5चा टी-आर-पी. हा या कार्यक्रमाचा ओपनिंग टी-आर-पी होता, जो की सर्वात कमी आहे. तर नंबर 10 वरती आहे नेहमी टॉप 2 मध्ये आणि टॉप 5 मध्ये असणारी लक्ष्मी निवास ही महामालिका. या मालिकेने मिळवला आहे 1.0चा टी-आर-पी. लक्ष्मी निवास ही मालिका आता आपली दुपार या अध्यायामध्ये दुपारी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे मालिकेच्या टी-आर-पी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मागील आठवड्यात म्हणजेच 15व्या आठवड्यात या मालिकेचा टी-आर-पी 0.9 असा होता. म्हणजेच आपली दुपार या अध्यायामध्ये लक्ष्मी निवास या मालिकेचा टी-आर-पी 0.9 असा होता, जो की लक्ष्मी निवास या मालिकेच्या इतिहासातील सर्वात कमी टी-आर-पी आहे. तर नंबर 9 वरती आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका 1.0च्या रेटिंगसह. या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये देखील कोणत्याही प्रकारची वाढ पाहायला मिळत नाही. सावळ्याची जणू सावली ही मालिका देखील आपली दुपार या अध्यायामध्ये प्रदर्शित होत आहे. ही मालिका जेव्हा 6:30ला प्रदर्शित होत होती तेव्हा देखील मालिकेची टी-आर-पी 1.0च असायची आणि आताही या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये कोणताही बदल पाहायला मिळत नाही. मागील आठवड्यात या मालिकेचा टी-आर-पी 0.9 असा होता. तर नंबर 8 वरती आहे शुभ श्रावणी ही मालिका 1.1च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात देखील मालिकेचा टी-आर-पी 1.1 असाच होता. शुभ श्रावणी या मालिकेला संध्याकाळी 7ची वेळ देऊनही, या मालिकेला पाऊण तास प्रदर्शित करूनही या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही. तर नंबर 7 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 1.6च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात देखील तुला जपणार आहे ही मालिका 1.6च्याच रेटिंगवरती होती. तर नंबर 6 वरती खूप शॉकिंग मालिका आहे, ती म्हणजेच तेजश्री प्रधानची विण दोघांतली हित तुटेना. विण दोघांतली हित तुटेना या मालिकेने मिळवला आहे 2.1चा टी-आर-पी. मागील आठवड्यात विण दोघांतली हित तुटेना या मालिकेचा टी-आर-पी 1.9 असा होता. विण दोघांतली हित तुटेना या मालिकेने टॉप 5चं स्थान गमावलं आहे. आता पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 5 मालिका. तर नंबर 5 वरती आहे देवमाणूस मधला अध्याय ही मालिका 2.1च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात देवमाणूस मधला अध्याय या मालिकेचा टी-आर-पी 2.2 असा होता. तर नंबर 4 वरती आहे नवी मालिका सनई चौघडे. सनई चौघडे या मालिकेने मिळवला आहे 2.1चा टी-आर-पी. मागील आठवड्यात सनई चौघडे या मालिकेचा टी-आर-पी 1.9 असा होता. तर टॉप 3 मध्ये आहे 13 एप्रिल पासून सुरू झालेली झी मराठी वाहिनीची नवी मालिका दीपज्योती. दीपज्योती या मालिकेने मिळवला आहे 2.2चा टी-आर-पी. मागील आठवड्यात म्हणजेच या मालिकेचा ओपनिंग टी-आर-पी 2.1 असा होता. दीपज्योती या मालिकेने चांगली ओपनिंग करत टॉप 3 मध्ये आपली जागा निर्माण केली आहे. दीपज्योती या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर टॉप 2 मध्ये आहे बऱ्याच दिवसानंतर कमळी ही मालिका. कमळी या मालिकेने मिळवला आहे 2.3चा टी-आर-पी. मागील आठवड्यात या मालिकेचा टी-आर-पी 2.2 असा होता. कमळी ही मालिका नेहमीच झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका राहिली आहे. मात्र काही महिन्यापासून या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये सातत्याने घसरण होत होती. मात्र आता पुन्हा एकदा कमळी या मालिकेने टॉप 2चं स्थान मिळवलं आहे. तर नेहमीप्रमाणेच आता झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे तारिणी. तारिणी या मालिकेने मिळवला आहे 2.4चा टी-आर-पी. मागील आठवड्यात तारिणी या मालिकेचा टी-आर-पी 2.5 असा होता. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.1ने घसरण झाली आहे. मात्र तरी देखील तारिणी या मालिकेने नंबर 1चं स्थान कायम राखलं आहे.
तर हे होते झी मराठी वाहिनीच्या वीक 15 म्हणजेच 11 एप्रिल ते 17 एप्रिल आणि वीक 16 म्हणजेच 18 एप्रिल ते 24 एप्रिलचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचे TRP रिपोर्ट। या टॉप 11 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आता येणाऱ्या आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या मालिकेंच्या TRP मध्ये वाढ होते का हे पाहणे रंजक ठरणार आहे। स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये स्टार प्रवाह वाहिनी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।